नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोटनिक ब्लाऊज शिवणार आहे. पाठीमागच्या साईडला पूर्ण बंद गळा आहे. आपण आता व्हिडिओला चालू करणार आहे. हे पहा, आता इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे. आपण आता ह्या ब्लाऊजची आपली फिटिंग, उंची किती आहे ते सगळं आता मोजून घेणार आहे. हा साधाच ब्लाऊज आहे. हे पहा, 2 टक्सचा ब्लाऊज आहे. आपण बोटनिक ब्लाऊजचं याच्यावरच माप घेणार आहे. आता मी याची घडी म्हणजे फिटिंग किती आहे ती बघणार आहे. हे पहा, आता इथं मी टेप घेतलेला आहे. आपण आता घडी बघणार आहे. याची फिटिंग आहे 10. आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे 1.5 इंच शिल्लक घेतलेलं आहे. उंची घेतलेली 13.5 आणि आता आपण अस्तरवर याचं माप टाकून घेणार आहे. हे पहा, आता मी आपली 10.5ची घडी आहे आणि एक्स्ट्रा मी 1.5 इंच त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि उंची होती आपली 13.5. त्याच्यातसुद्धा एक्स्ट्रा मी 1 इंच घेतलेलं आहे, 14.5 घेतलेलं आहे. आणि मोंडा आपण बोटनिक ब्लाऊजचा वरच्या साईडना बी 7.5 इंच घेतलेले आहे आणि खालच्या साईडना सुद्धा पण आपण मोंडा 7.5च घेतलेले आहे. पूर्ण असं आता खडून आपण उघडून घेणार आहे आणि दोन्ही साईडना बी मी इथं 2.5 केलेलं आहे आणि त्याला असं गोल करून घेतलेलं आहे मोंड्याला. हे बा, एकदम व्यवस्थित मी आता इथं गोल केलेले 1.5 इंच घेतलेले आहे आणि फिटिंग घडीसुद्धा व्यवस्थित घेतलेली. आपण आता हे असं कट करून घेणार आहे पूर्ण हे अस्तर. हे पहा, आता इथं मी पूर्ण कट माझं झालेलं आहे. एकदम व्यवस्थित मी आता इथं कट करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग. आता आपण आता समोरचा भाग आपल्याला याच्यामध्येच काढायचा आहे. आता मी पाठीमागचा भाग याच अस्तरवर मांडलेला आहे. हे पहा, आणि समोरच्या साईडना मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपण जिकून फिटिंग करीत असतो ना ब्लाऊजची, आपल्याला समोरचा भाग म्हणजे जादा घ्यायचा आहे 1.5 इंच. हे पहा, आता मी त्याच्यावरच मांडलेला आहे आणि आपण आता याची पलीकडल्या साईडना म्हणजे 1.5 इंच शिल्लक घेणार आहे. हे पहा, पूर्ण आता मी असं याच्यावर मांडून घेतलेलं आहे आणि आपण आता हे कट करून आता इथं घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण माझं आता इथं कट झालेलं आहे ब्लाऊज. हे पहा, आणि पूर्ण व्यवस्थित आपण आता हे कट करून घ्यायचं आणि आपण आता उरलेलं कापड आहे ना ते सुद्धा मी आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा, पूर्ण माझं आता इथं कट झालेलं आहे. आता हे पहा, मी इकडच्या साईडनं 1.5 इंच शिल्लक घेतलेलं आहे. आता आपण हा भाग काढून घेणार आहे पाठीमागचा. हे पहा, आता पूर्ण व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे. आता आपण समोरच्या साईड म्हणजे समोरचा आपला जेवढा गळा आहे ना तेवढ्याचा आपण आता इथं माप घेणार आहे. हे पहा, आता मी वरच्या साईडनं घेतलेले हे पहा, गळा घेतलेला आहे मी 6चा. हे पहा, आपण गळा घेतलेला आहे 6चा आणि समोरून आपण घेतलेलं आहे 3.5. हे पहा, समोरून घेतलेलं इथं 3.5 आणि गळा आहे 6चा आणि खालच्या साईडनं सुद्धा बी आपण 3.5च घेतलेले. हे पहा, 3.5 घेतलेले खालच्या साईडनं आणि आपण आता हे क्रॉससुद्धा 6.5 घेतलेले आणि इकडच्या साईडनं आपण 2.5 घेतलेले आणि थोडं 2 रेषा मी आता इथं आतमध्ये आलेली आहे आणि आपण थोडंसं इथं अर्धा इंच समज क्रॉस व्हायचं. ह्या पहा, मग मस्त आकार येतो. हे पहा, आता समोरच्या गळ्याला तुम्हाला जो म्हणजे जसा आकार द्यायचा असेल ते आकार द्या. हा व्ही आकार आहे मी असा दिलेला. आता आपण याच्यातच प्रिन्स कट ब्लाऊज कट करणार आहे. हे पहा, आता मी समोरच्या साईडनं घेतलेले 4.5, इथं घेतलेले 4.5 आणि टक्स पण आपण आता ह्या साईडनं घेतलेलं इथं 4.5च घ्यायचं. या साईडनं बी 4.5 घेतलेले, या साईडनं बी 4.5 घेतलेले. आता आपण मोंड्यापासून मोजीत घ्यायचं आहे. इथं घ्यायचं आहे 5.5. हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं आपण 5.5 घेतलेले आणि खालच्या साईडला 4.5 घेतलेले आणि त्याच्यावर असं मी आता इथं खून करून घेतलेली आणि आपण टक्स टक्स घेणार आहे आपण 1.5चा. हे पहा, आता इथं मी 1.5च्या याच्यावर बी इथं खून करून घेतलेली आणि आपण आता इथं असं हे पहा, एकदम इथून ते 5.5 वरचं माप घेतलेलं आहे ना त्याला आपण आता हे एकदम व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण टक्स मारणार आहे आणि ह्या साईडना हे पहा, एकदम 4.5च्याच तिथं खडो घ्यायचा आणि वरतून असं चॉकनं असं यायचं आणि थोडं इथं क्रॉस व्हायचं आणि हे पहा, एकदम व्यवस्थित बघा किती छान इथं आकार आलेला आहे प्रिन्स कटला. हे पहा, एकदम व्यवस्थित आकार माझा झालेला आहे. हे पहा, परफेक्ट असं प्रिन्स कट एकदम टक्स व्यवस्थित येते. याला पफसुद्धा एकदम छान येतो. आता मी हे कट करून घेणार आहे.
आता आपण रेष मारलेली ना, म्हणजे इखाट टक्स आहे का त्या साईडनं नाही, आपण इखाटच्या साईडनं असं कट करून घेणार आहे व्यवस्थित. बघा हे बा, मी एकदम असं इथं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे उगाळलेलं पूर्ण असं कटोरीच्या साईडनं मी घेतलेलं आहे. हे पहा पूर्ण माझं आता इथं मी कट करून घेतलेलं आहे. आणि आपण आता ही कटोरीसुद्धा कट करून घेणार आहे. आता हा टक्स एकदम आपल्या हातानं थोडा असा आकार द्यायचा आणि व्यवस्थित ही कट करून घ्यायची. जिथवर आपण 4.5चा टक्स मारलेला आहे तो तिथंच कट करायचं आहे. हे पहा आता प्रिन्स कट व्यवस्थित माझा इथं कट करून झालेला आहे. आपण आता समोरचं हे कट करून घेणार. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं कट करून आता घेतलेलं आहे. आता माझं हे पूर्ण कट करून झालेलं आहे. आता आपण समोरून जे कट केलं होतं का तेच मी इथं घेतलेलं आहे. आणि समोरच्या साईडनं घेतला होता मी गळावरचा 3.5 आणि हा घेतलेला आहे 4.5. खालच्या साईडनं बी 4.5 घेतला आणि वरच्या साईडनं बी मी 4.5 इथं घेतलेला आहे. आणि 1 इंचच पाठीमागच्या गळ्यापर्यंत मी समोरचा गळा खाली घेतलेला आहे. आता आपण हा बी गळा असा इथं कट करून घेणार आहे. हे पहा आता पूर्ण व्यवस्थित मी इथं कट करून आता घेतलेला आहे. बघा एकदम गोल आकार येऊन गेलेला आहे. पाठीमागचा भाग असा पूर्ण बंद आहे. हा बोटनिक ब्लाऊज आहे. हे पहा आता पूर्ण माझं असं कट करून आता इथं झालेलं आहे. आता आपण बाही याची काढून घेणार आहे. हे पहा एकदम बाही हे समज 9.5ची मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले, 10 पूर्ण झालेले. खालच्या साईडनं फिटिंग घेतलेली 5.5 आणि म्हणजे फिटिंगचा 7 घेतलेले खालच्या साईडनं. आता इथं मी मच्छी कट असा देऊन घेणार आहे बा रेडीमेड. इकडं आता मी कसं मांडलेलं आहे, जिथं आपण 7ची खूण केलेली तिथं घेतलेले आणि वरतून पण असं उघळून घ्यायचं. आता आपल्याला बा एकदम व्यवस्थित आता मी इथं उघळून घेतलं. आणि आकार इथं बघा मी थोडं आतमध्ये काही काढच्या साईडनं घेतलेला आहे. आणि आता आपण असा कट करून घेणार आहे. हा एकदम मच्छी कट एकदम व्यवस्थित बसतो. आता आपण थोडं इथं कट करणार आहे. मग जिथपर्यंत रेष आहे का ते कट करायचं आणि मच्छी कट थोडं 2 रेषा असं सोडूनच कट करायचं. कारण रेडीमेड मच्छी कट असा खूप जादा असतो म्हणून थोडा आपण कमी घ्यायचा त्याच्याकरता. आता आपण इथं असं म्हणजे कट करून घेणार आहे मधल्या बाई. हे पहा आता इथं मी कट करून झालेलं आहे माझं. आता इथं मी अस्तर पूर्ण मेन पिसावर आता इथं मांडून घेतलेलं आहे. पूर्ण असं कट करून झालेलं आहे माझं अस्तर. हे पहा आता मेन पीस पण मी असं कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्या कटोऱ्या अशा जोडून घेणार आहे पूर्ण. हे पहा एकदम व्यवस्थित मांडून मी आता इथं पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे. आणि कटोरीचं उरलेलं कापड मी इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण समोरचं सुद्धा आता एक पूर्ण आता मी घेतलेलं आहे. याला आपण अशी गळा केलेला आहे समोरच्या साईडनं. मी आता ते सुद्धा पलटी देऊन घेणार आहे. तुम्ही गोट पण मारू शकता. मी पलटीच दिलेलं आहे. हे बघा एकदम व्यवस्थित पलटी देऊन घेतलेलं आहे. आणि आपण आता याला अशी शिलाई मारून घेणार आहे. हे बघा पूर्ण माझी आता इथं शिलाई मारून झाली. इथं मी आता कटोरी खालच्या साईडनंच जोडून घेतलेली. हे बघा एकदम व्यवस्थित मी खालच्या साईडनं कटोरी जोडून घेतलेली आणि पूर्ण पट्टी ते लावून घेतलेले. आता दोही भागसुद्धा मी अशी इथं करून घेतलेले. कटोरी आपण म्हणजे खालच्या साईडनंच जोडायची दोही पण. आणि हे पहा आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे ते सुद्धा आपण आता अशी पलटी देऊन घेतलेली. एकदम व्यवस्थित आता इथं मी जोडून घेतलेले. याला मी पलटी दिली नाही गळ्याला, ते मग छान दिसत नाही. समोरच्या साईडनं सुद्धा आपल्याला लेस लावायची. इथं मी अशी एक पट्टी लावून घेतलेली आणि त्यालाच असं तुम्ही असं गोटसुद्धा मारू शकता. आणि आपण आता याच्यावर मी अशी दाब शिलाई देणार आहे. पहा पूर्ण अशी आता मी इथं दाब शिलाई देऊन घेतलेली. हे पहा आता एकदम व्यवस्थित इथं दाब शिलाई देऊन घ्यायची. पाठीमागून कसं मग फिनिशिंगमध्ये दिसतं. आपण पलटी दिली ना ते फिनिशिंगमध्ये गळा दिसत नाही. हे पहा आता डबल एकदा मी त्याच्यावर अशी शिलाई इथं मारून घेतलेली. हे पहा पूर्ण आपला ब्लाऊज इथं एकदम. आणि माप बघा एकारेक पाठीमागचा गळा असा मांडायचा आणि एकदम असं व्यवस्थित आहे का ते बघायचं. हे पहा पूर्ण आता मी इथं मांडून घेतलेलं आहे. हे पहा आणि थोडं असं उरलेलं आहे ते सुद्धा आपण आता असं कट करून घेणार आहे. हे पहा थोडं कापड इथं उरलेलं आहे. हे पहा एकदम एकारेक मांडायचं. शोल्डरसुद्धा मांडून घ्यायचं. थोडंसुद्धा कमी जादा झालं नाही पाहिजे, कारण मग गळा असा सरकतो मग. हे पहा आता मी पूर्ण असं इथं व्यवस्थित आपल्याला
झालेलं आहे. आपण आता टक्स मारून घेणार आहे. मधल्या भागे इकून 5 सोडायचं आणि इकून पण 5 सोडलेले आणि तिथं आपण आता टक्स मारून घेणार आहे पाठीमागचे. आता इथं मी 4.5 घेतलेले, या साईडनं सुद्धा 4.5 घेतलेले. आता इथं मी टक्स असे मारून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता इथं टक्स मारून घेतलेली. आपण दोन्ही साईडनं बी टक्स मारलेली. एकदम परफेक्ट अशी हे टक्स आता झालेली आहे आपली. आता आपण इथं शोल्डर असे जोडून घेणार आहे. आता मी इथं समोरचा भाग घेतलेला आहे आणि इथं आपण आता शोल्डर असे एकावर एक व्यवस्थित मांडायचे शोल्डर. हे पहा मी आता इथं शोल्डर असं मांडून घेतलेलं आहे. आपण अर्धा इंच मध्ये टाकणार आहे आणि वरतून अशी शिलाई आता इथं मारून घ्यायची. हे पहा पूर्ण शिलाई माझी आता मारून झालेली आहे. डबल शिलाई आम्ही इथं मारून घेतलेले. आता आपण हे पहा एक्स्ट्रा समोरचा भाग आपण शोल्डर जोडलं ना, शोल्डर असं जोडलं ना, हे पहा मग आपला समोरचा भाग थोडा एखाद्या साईडनं आपण बाही म्हणजे जोडत असतो का त्या साईडनं थोडं आपलं जादा झालेलं आहे. आता आपण ते बघा आता मी कसं कट करते. एकदम व्यवस्थित जोडून घ्यायचं. हे पहा समोरचा सुद्धा गळा आणि पाठीमागचा सुद्धा असं जोडून बघायचं व्यवस्थित आहे का नाही. एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आता आपण बाही जोडासाठी हे पहा समोरचा भाग आपला थोडासा जादा झालेला आहे. आता आपण शोल्डरला थोडी आता इथं अशी आधी शिलाई मारून घ्यायची. फक्त तिथं शिलाई मारणार आहे आपण आणि आपण आता हे उरलेलं कापड थोडं इथं कट करून घेणार आहे. बघा एकदम आकार येऊन गेला समोरून. कसं थोडं आता हे बोटनिक ब्लाऊज आहे, मग ते थोडं कापड तिथं जादा होतं म्हणून आपण हे कट करून घेतलेलं. काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. बघा या साईडनं बी सुद्धा मी असं कट करून इथं घेतलेलं आहे. आता दोन्ही साईडनं बी माझं कट करून झालेलं आहे. बा एकदम व्यवस्थित कट झालेलं आहे. आता आपण हिची फिटिंग करणार आहे. आता इथं मी समज बाही घेतलेली, बाही आपण पूर्ण अशी जोडून घ्यायची. हे पहा आता मी इथं बाही घेतलेली आहे. बाहीसुद्धा मी आता ही जोडून घेणार आहे. एकदम व्यवस्थित ही बाही आपण जोडून घ्यायची. हे पहा आणि बाही एकदम फिनिशिंगमध्ये जोडायची. हे पहा आता ही बाही मी पूर्ण जोडून घेतलेली. बाही आपली इथं जोडून झालेली. आता इथं मी माप घेणार आहे. पाठीमागच्या आपल्या ब्लाऊजची जेवढी फिटिंग का तेवढं मी इथं माप घेतलेली मध्यभागी. आता मी इथं बाही मांडलेली आहे आणि व्यवस्थित डबल एक आपली शिलाई देऊन आता इथं घेतलेली. हे बा एकदम व्यवस्थित माझी इथं झालेली आहे. आता आपल्या ब्लाऊजची जेवढी फिटिंग आहे का तेवढं आपण इथं फिटिंग करून घेणार आहे ब्लाऊजची. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं एकावर एक मांडून थोडंसुद्धा आपलं जादा झालेलं नाही, काही नाही. आणि जेवढी फिटिंग असते आपल्या ब्लाऊजची तेवढी फिटिंग घ्यायची. हे पहा पूर्ण व्यवस्थित खालीसुद्धा माप घ्यायचं. आता इथं आपली बाईची फिटिंग आहे 5.5, तिथं घेतलेलं आहे आणि खालची फिटिंग आहे 10.5. आणि हे पहा एकदम व्यवस्थित माझं आता इथं झालेलं आहे. बघा आता ही साईडसुद्धा मी आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपली बाई जोडून झालेली आहे. आता मी इकडच्या साईडचीसुद्धा बाई जोडून घेणार आहे. आता अशी माझी आता दोन्ही साईडनं बी बाई अशी जोडून झालेली आहे आणि याची फिटिंगसुद्धा झालेली. हे पहा मी आता तुम्हाला असं पलटी करून दाखवते. हे पहा एकदम व्यवस्थित आपला इथं ब्लाऊज तयार झालेला आहे. हे पहा फिटिंग बी बघा दोन्ही साईडनं सुद्धा मी किती व्यवस्थित आता इथं घेतलेलं आहे. परफेक्ट आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. एकदम आणि व्हिडिओ पूर्ण बघा जा, कारण मग आपल्याला समजतं. बोटनिक ब्लाऊज आपण व्यवस्थित पूर्ण बघितलं तरच समजतं. मी याच्यामध्ये पूर्ण कटाईसुद्धा दाखवलेली आहे आणि ब्लाऊज कसा शिवायचा ते सुद्धा मी दाखवलेला आहे. पहा हे बघ पूर्ण ब्लाऊज आपला इथं तयार झालेली आहे. मी गळ्याला पूर्ण अशी आता इथं लेस लावायची मला. हे पहा पूर्ण व्यवस्थित बघा किती व्यवस्थित हे आलेलं आहे समोरच्या साईडनं बी. हे पहा पूर्ण ब्लाऊज आपला इथं तयार झालेला आहे. एकदम व्यवस्थित ब्लाऊज हा झालेला आहे. हे पहा पायसुद्धा मी किती व्यवस्थित माझी झाली ब्लाऊज आपला